मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भिजवलेले मूग घेणार हिरवे, त्यामध्ये मिरच्या, थोडंसं जिरं, थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घेऊया। मिक्सरला बारीक केलेले मूग आपण एका भांड्यात काढून घेऊया। आपण जे मिक्सरला मूग बारीक केले होते ते ओतून घेतले त्याच्यात, हे जरा बाजूला ठेवूया। आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवे वाटाणे घेतलेत, हे आपण बारीक करून घेऊ मिक्सरला। इथे आपण बारीक वाटून घेतलेत वाटाणे, ते याच्यामध्ये टाकूया। खूप बारीक नाही वाटायचे, जाडे भरडेच वाटायचे। त्यामध्ये कांदा, कोथिंबीर, इथं मी कोथिंबीर घेतली, त्याऐवजी तुम्ही पालक घेतला तरी चालेल, हळद, थोडासा हिंग, चवीनुसार मीठ। आता हे आपण मिक्स करून घेऊया। मुलांसाठी अगदी शाळेत द्यायला पटकन होणार हा नाश्ता आहे आणि पोटभरीचा नाश्ता आहे। अगदी 2 खाली तर पोट भरतील। आता यामध्ये आपल्याला बाजरीचं पीठ टाकायचं आहे आणि आपण इथं मिक्स करून घेऊया। थोडंसं पाणी ओतूया। आपल्याला तव्यावर घावणं टाकता येईल, घावण्याचं पीठ असतं त्या पद्धतीनं आपल्याला पातळ करायचं। हे आता खूप प्रोटीन आहे याच्यात। मी अजून थोडंसं पाणी ओतते, खूप पातळ पण नाही करायचं, थोडंसं घट्टच ठेवायचं। इथे आपलं पीठ तयार झाले। इथे आपला तवा तापला, त्याच्यावर आपण थोडंसं तेल लावणार आहे आणि त्याच्यावर आपण मुगाचं जे मिश्रण केले ते टाकणार आहे आणि पसरून घेणार आहे चमच्याने। एक साईड सुकली आपली, आपण साईडनं असं तेल सोडून घेणार आहे आणि थोडंसं वरतून असं तेल टाकणार आहे आणि हे काढणार आहे। सगळीकडून सोडून घ्यायचं आणि आपण पलटून घेणार आहे। सुंदर कलर आलाय। असं दुसरीकडून आपण परत सगळीकडून तेल लावणार आहे असं साईडने, आणि ही साईड पण आपण भाजून घेणार आहे अशीच। थोडीशी अशी साईड मोकळी करायची, तेल सोडायचं थोडंसं असं असं वरती केलं का आतमध्ये तेल जातं। दोन्ही साईडने छान भाजून घेणार आहे। आपण मोकळं करून दुसरी साईड उलटून घेणार आहे परत। ते आपला तयार झालाय, आपण काढून घेऊ। किती सुंदर आलाय।